एखाद्या क्षेत्रात तू उतरलाय आणि तुझं 100% दिलाय, मस्त काय काय म्हणेल ते केलाय, दिवसाची रात्र केलाय, रात्रीचा दिवस केलाय आणि तरीसुद्धा एक वर्षभर कंटिन्यूटी ठेवून, तपश्चर्या करून तुला जर यश भेटलं नाही, तर ही गोष्ट अशी घ्यायची नाही, की बाबा मला यश भेटलं नाही किंवा ती गोष्ट खूप अवघड आहे आणि त्या गोष्टीला अजून थोडं डेडिकेशन लागणार आहे, अजून थोडं वर्क लागणार आहे, अजून थोडा संयम लागणार आहे, अजून त्यात काम करण्याची गरज आहे. असं घेऊ नको. तर ही गोष्ट अशी घे, की ती गोष्ट अवघड नाही आहे. तर तू तुझं 100% द्यायला चुकलायस. तू तुझं 200% द्यायला चुकलायस. तू हारलायस. हे तू समजून घे. एखादा तुझ्या विरोधी समज तू सत्तेत आलाय. समज एखादा पक्ष 2 पक्ष आहेत. हा पक्ष विरोधी पक्ष आहे आणि हा पक्ष सत्ताधारी पक्ष आहे. तर सत्ताधारी पक्ष हा पुढच्या निवडणुकीत खाली झाला आणि विरोधी पक्ष जिंकला आणि तो सत्तेत आला. तर ह्याचा अर्थ असा नसतो, की विरोधी पक्ष हा जिंकला आणि सत्तेत आला. ह्याचा अर्थ असा घ्यायचा, की सत्ताधारी पक्ष हा हारलाय. तो लोकांना सेवा करण्यात हारलाय. त्याच्यामुळं पुढच्या ज्या गोष्टी झाल्यात, ना की विरोधी पक्ष जिंकलाय. ह्या दोन्हीपैकी एकच गोष्ट होती, की सत्ताधारी पक्ष हा हारलाय. तसंच सक्सेस मिळालं म्हणजे त्याच दिवसापासून तू मनात ठरवायचं, की तुला इथं इथं सक्सेस मिळेल ना. सक्सेस म्हणजे काय ह्याची पहिल्यांदा व्याख्या तयार करायची आणि ते भेटलं तर त्याच दिवसापासून तू मनात बॅक ऑफ द माइंड हे ठेवायचं, की सक्सेस आज भेटले ना, तर आजपासून माझा ऱ्हास सुरू होणार आहे. माझं पुन्हा अनसक्सेसफुल माझ्या जीवनाकडे, अयशस्वी जीवनाकडे माझी वाटचाल सुरू होणार आहे. आत्ता जरी मी यशस्वी असलो तरी यशस्वी जीवनाकडे माझी वाटचाल पुन्हा सुरू झाली आहे. म्हणजे माझा ऱ्हास पुन्हा सुरू झाला आहे. फक्त हे जे सक्सेस आहे, आज मिळालेले जे सक्सेस आहे, ते मी प्रोलॉंग कसं करू शकतोय, म्हणजे त्याचं सातत्य कसं टिकवू शकतोय, ते लांबवता कसं येईल, ते टिकवता कसं येईल, ह्याचा विचार करायचा आणि त्याच्यासाठी वर्क करायचं. कधी ना कधी तू अयशस्वी पुन्हा होणार आहेस, पुन्हा तुला प्रयत्न करावा लागला आहे, पुन्हा तू यशस्वी होणार आहेस. पण एवढं लक्षात ठेवायचं, की ज्या दिवशी यशस्वी झाला आहे, तिथून तुझा ऱ्हास सुरू झाला आहे आणि ती यशस्वीपणा तू कसा टिकवता येईल, कसा प्रोलॉंग करता येईल, कसं चिरकाल ठेवता येईल, एवढंच तू वर्क करू शकतो. एखादा सत्ताधारी पक्ष सत्तेत आलाय ना, तर तो त्या दिवसापासून त्याचा ऱ्हास सुरुवात झालेला असतो, असं समजायचं त्यानं. तर फक्त त्याच्याकडे एकच गोष्ट असते, की ही सत्ता मी कशी प्रोलॉंग करू, ही सत्ता मी कशी टिकवू शकेल, ह्याचा विचार करायचा. म्हणून कुठल्या पण क्षेत्र अवघड नसते. त्या क्षेत्रात तुझ्या आधी कितीतरी होऊन गेलेले असते, की ज्यांनी त्यांचे 100-200% देऊन तू जेवढं गांड घासले ना, त्याच्या अर्ध्या वेळात तू वर्ष घातलं आहे, तर त्याच्या 6 महिन्यात त्यांनी काहीतरी वेगळं करून दाखवलेलं आहे. असं कुठलं क्षेत्र राहिलं नाही. आता मला वाटतंय भरपूर असे प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकजण उतरलेले, की ज्यांनी काहीतरी दैदिप्यमान प्रगती करून दाखवली. तिथं कुठं गरिबी अडली नाही, तिथं अपंगपणा अडला नाही किंवा तिथं तुझं कुरूपपणा अडला नाही, कुठं काही पैसा अडला नाही, पाणी अडलं नाही, कशामुळं काही अडलं नाही. प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रत्येकाने काही ना काही स्क्रॅचपासून उठून, शून्यातून उठून त्या थराला गेलेले आहेत. म्हणून ते क्षेत्र अवघड नसते, तर तुझं 100% द्यायला कमी पडलेला असतोय. तिथं तू हरलेला असतोय, हे लक्षात घ्यायचं. आणि यश भेटलेलं असते त्या दिवसापासून तुझा ऱ्हास सुरू होणार आहे, हे बॅक ऑफ द माइंड मनात ठेवायचं. आणि त्या दिवसापासून तुझा ऱ्हास सुरू होणार आहे हे माहिती आहे ना, तर ते यशस्वीपणा तू कसा टिकवू शकतो, तो कसा प्रोलॉंग करू शकतो, एवढं लक्षात ठेवायचं.